नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे ITIच्या टेक्निशियनच्या आपल्याला 1868 पोस्ट याची जाहिरात लवकरात लवकरच पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव ठेवलेलं आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा क्लास 29 आहे. या अगोदर क्लास 28 झालेले आहे. त्याची प्लेलिस्ट बनलेली आहे. तर बघा, या अगोदरचे डीसी जनरेटरचे 2 पार्ट झालेले आहे आणि हा डीसी जनरेटरचा पार्ट 3 आहे. तर डीसी जनरेटरच्या पार्ट 3 चे टॉप 25 क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. प्रश्न मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. या अगोदर जेवढेही 28 क्लासेस झाले आहे त्यामध्ये तुमचं इंडक्टर, कॅपॅसिटर, त्यामध्ये तुमचं बॅटरी, त्यामध्ये तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, मॅग्नेटिझम, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ट्रान्सफॉर्मर, हे बेसिक इलेक्ट्रिकल हे सर्व चॅप्टर त्यामध्ये कव्हर झालेले आहे. ते जर 28 क्लासेस तुम्ही बघितले नसेल, एकदा तुम्ही व्हिजिट करा. सेशन आवडेलच आवडेल तुम्हाला, नक्कीच आवडेल. ओके. तर बघा, प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळणार आहे. एक्झाममध्ये सरळ प्रश्न तुम्हाला यामधूनच पाहायला मिळेल. प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, परंतु त्या प्रत्येक प्रश्नाचं ट्रान्सलेट करून मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे. तर घाबरायचं नाही. आणि प्रश्न बघा, क्वालिटीवाले प्रश्न यामध्ये मी घेतलेले आहे. यानंतर एक पार्ट 4 येईल आणि डीसी जनरेटर तुमचं कंप्लीट होऊन जाईल. तर महत्त्वाचे प्रश्न आहे. आणि ITI टेक्निशियन म्हणजे महापारेषण म्हणजे महाट्रान्सकोमध्ये ITI टेक्निशियनमध्ये तुम्हाला यामधूनच पेपरमध्ये क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. कारण अबकी बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. काही होऊन जाईल, तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे व आईवडिलांचं स्वप्न हेच असते की माझा मुलगा किंवा मुलगी लवकरात लवकर एका सरकारी नोकरीवर लागले पाहिजे आणि त्यांचं जे लागतील त्यांचं तर जीवन सुखी होते, परंतु त्यांच्या आईवडिलांचं आणखी त्यांचं अपत्याचं सुद्धा जीवन सुखी होणार आहे. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रिकल नॉलेज हे आपल्या चॅनल आहे आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन सुद्धा ऑन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करा. तर सुरू करूया आपण आजचा क्लास. त्या अगोदर बघा, मी तुमच्यासाठी एक मोटिवेशनल थॉट आणलेला आहे, तो तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण करेल. बघा मित्रांनो, इज्जत मागून मिळत नाही तर ती कमवावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावे लागते. कारण प्रत्येक जणाचा शेड्यूल आहे मित्रांनो. रोज सकाळी प्रत्येक जण उठतो, रोज काही नाही काही करतो आणि रोज रात्रीला स्लीपिंग मोडमध्ये जातो. ओके. तर इज्जत मागून मिळत नाही मित्रांनो, ती कमावावी लागते आणि ती कमवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी वेगळं काय म्हणजे सर्वात जण हीच आशा धरून बसलेले आहे की आज ॲडव्हर्टाइजमेंट येईल, उद्या येईल, मग मी तेव्हापासून अभ्यास करेन. नाही, तुम्ही त्यांच्या वेगळं करा. तुम्ही आतापासून अभ्यास करत राहिले ना, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही जर सातत्यानं अभ्यास करत राहिला ना, तर बघा 1868 मधून फक्त एक वॅकन्सी तर तुम्हाला घ्यायची आहे, एक जागा पक्की करायची आणि ती एक जागा तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून इज्जत तुम्हाला मागायची नाही, ती कमावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा थॉट नक्की समजला असेल. चला आपण आता पहिला प्रश्न बघूया. 41वा प्रश्न आहे. म्हणजेच या अगोदर पार्ट 1 मध्ये 20, पार्ट 2 मध्ये 20 प्रश्न आणि पार्ट 3 मध्ये असे 40 झाले आणि पार्ट 3 41 प्रश्नापासून सुरू आहे. तर सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न. बघा प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे बघा. 41वा प्रश्न आहे, स्लॉट वेजेस इन ए डीसी मशीन इज मेड अप ऑफ. म्हणजे प्रश्नामध्ये मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, डीसी मशीन मध्ये जे स्लॉट्स असतात ना, स्लॉट्स मध्ये जे वेजेस असतात म्हणजे ते कशापासून बनवले जातात. सिंपल प्रश्न आहे. स्लॉट वेजेस जे असतात डीसी मशीन मध्ये ते कशापासून बनवले जातात. ऑप्शन ए बघा कास्ट आयर्न पासून, ऑप्शन बी बघा सिलिकॉन स्टील पासून, ऑप्शन सी बघा फायबर पासून, ऑप्शन डी बघा माइल्ड स्टील पासून. तर स्लॉट वेजेस हे डीसी मशीन मध्ये कशापासून बनवले जातात, सिलिकॉन स्टील पासून बनवले जातात. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. स्लॉट वेजेस हे नेहमी कशापासून बनवले जातात, तर सिलिकॉन स्टील पासून बनवले जातात. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. पहिला प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर पी पोल मशीन रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल डिग्री अँड मेकॅनिकल डिग्री. म्हणजे पी काय आहे, यामध्ये पोल्स आहे. कशाचे, डीसी जनरेटरचे. डीसी जनरेटरमध्ये पी म्हणजे नंबर ऑफ पोल आहे. रिलेशन विचारला आहे इलेक्ट्रिकल डिग्री आणि मेकॅनिकल डिग्रीचं. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, जेई लेवलवर भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला आहे, म्हणून मी हा प्रश्न घेतला आहे. आणि महाट्रान्सको टेक्निशियनमध्ये प्रश्न थोडे चांगल्या लेवलचे विचारणार आहे. आणि चांगल्या लेवलचे असल्याच्या कारणाने, कारण 2017चा पेपर बघितला ना, तर प्रश्न जे होते ना क्वालिटीवाले प्रश्न होते, म्हणजे चांगल्या लेवलचे प्रश्न होते. त्या लेवलचा विचार करूनच मी तुमच्यासाठी प्रश्न घेत आहे मित्रांनो.
व्हिडिओ मोठा होऊ शकतो. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. ओके, तर पी म्हणजे नंबर ऑफ पोल्स दिले आहे, विचारलेला आहे इलेक्ट्रिकल डिग्री आणि मेकॅनिकल डिग्रीचं रिलेशन. ऑप्शन ए बघा, ई थिटा, हे थिटा इलेक्ट्रिकल म्हणजे ई थिटा इज इक्वल टू 2/p इंटू मेकॅनिकल थिटा. ऑप्शन बी बघा, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू p/2 थिटा मेकॅनिकल. ऑप्शन सी बघा, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू थिटा मेकॅनिकल. ऑप्शन डी बघा, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू 4/p इंटू थिटा मेकॅनिकल. तर इलेक्ट्रिकल डिग्री आणि मेकॅनिकल डिग्रीचं काय रिलेशन असते ते कधी पण लक्षात ठेवायचं. ई थिटा इज इक्वल टू p/2 m थिटा, म्हणजे इलेक्ट्रिकल थिटा म्हणजे इलेक्ट्रिकल थिटा इज इक्वल टू p/2 m थिटा. इलेक्ट्रिकल डिग्री इज इक्वल टू p म्हणजे नंबर ऑफ पोल, p/2 इंटू m थिटा. मग असं कुठे कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते आपल्याला? ऑप्शन बी मध्ये. ई थिटा, थिटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू p/2 इंटू m थिटा, p/2 इंटू m थिटा. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए 4-pole DC generator is running at 1500 RPM. द फ्रिक्वेन्सी ऑफ करंट इन द आर्मेचर वाइंडिंग इज. सिंपल प्रश्न आहे. 4 पोलचं डीसी जनरेटर आहे आणि 1500 RPM न फिरत आहे. तर त्यामध्ये विचारलेलं आहे की फ्रिक्वेन्सी किती राहणार आहे आर्मेचर वाइंडिंग मध्ये. जी फ्रिक्वेन्सी राहणार आहे ती किती राहणार आहे? तर बघा मित्रांनो, फॉर्म्युला काय असतो? NS इज इक्वल टू 120F डिवायडेड बाय P. 120F डिवायडेड बाय P. कारण डीसी जनरेटर मध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला सप्लाय देता ना, तर कोणता ईएमएफ इंड्यूस होतो? एसी. मग एसी ईएमएफ इंड्यूस होतो तर तिथे फ्रिक्वेन्सी सुद्धा राहणार आहे. नाहीतर तुम्ही विचार करा की सर डीसी जनरेटर आहे, डीसीची फ्रिक्वेन्सी तर 0 असते, याचा आन्सर 0 असायला पाहिजे. असं नाही. काय? कारण ईएमएफ इंड्यूस कोणता होतो मित्रांनो? तुम्हाला सर्वांना माहित आहे, फॅरेडेजच्या नियमाप्रमाणे ईएमएफ जो होतो तो एसी तयार होतो. मग एसी ईएमएफ इंड्यूस असल्याच्या कारणाने एसीची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्ज. तर प्रश्नामध्ये विचारलेला NS इज इक्वल टू 120F/P. हा फॉर्म्युला लावू. आपल्याला विचारला आहे फ्रिक्वेन्सी, मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होईल? F इज इक्वल टू NS इंटू P डिवायडेड बाय 120. ओके, तर एफ ची व्हॅल्यू काढायची आहे. NS किती आहे? NS 1500 RPM स्पीड आहे. 1500 RPM NS म्हणजे सिंक्रोन स्पीड, अँड P म्हणजे नंबर ऑफ पोल किती आहे? 4 आहे. हा हे लिहिलं. ओके, चला नेक्स्ट बघा काय येईल आता. F इज इक्वल टू NS किती आहे? 1500. ओके, नंबर ऑफ पोल किती आहे? 4 आणि डिवायडेड बाय 120. किती येईल मित्रांनो? 0 0 कॅन्सल. 4 3 12, 50 हर्ट्स. किती येईल? 50 हर्ट्स. ओके, 50 हर्ट्स. ओके, कारण 4 3 12 आणि 3 5 15. तर किती येईल मित्रांनो? 50 हर्ट्स विल बी युअर राईट आन्सर. सो ए किती आहे? 50 हर्ट्स. ए विल बी युअर राईट आन्सर. किती आन्सर येईल याचा? 50 हर्ट्स. सिंपल प्रश्न आहे, फॉर्म्युला लावायचा. NS इज इक्वल टू 120F/P. पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. ओके, महत्वाचा प्रश्न आहे. असा प्रश्न तुम्हाला इंडक्शन मोटर मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर डीसी जनरेटरचा 4 पोलची मोटर असली, 1500 RPM स्पीड असली, तर फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्स असते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जनरेटर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्शन ऑफ. म्हणजे प्रश्नामध्ये काय म्हटलंय? प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो की जनरेटरमध्ये जे प्रोडक्शन होते, जो ईएमएफ प्रोडक्शन होतो, तो कुठल्या वर्क म्हणजे जनरेटर जो कुठल्या कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतो, त्यामध्ये वर्क केल्याच्या नंतर कोणत्या प्रकारचा ईएमएफ प्रोड्यूस होतो. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सच्या इंडक्शनच्या नियमावर वर्क करते. मग कोणता त्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो? प्रोडक्शन ऑफ. कोणता ईएमएफ प्रोडक्शन होते? ऑप्शन ए बघा, डायनामिकली अँड स्टॅटिस्टिकली, म्हणजे दोन्ही स्टॅटिकली म्हणजे स्थिर आणि डायनॅमिकली म्हणजे रोटेटिंग. ओके, त्यानंतर बी बघा, स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ. ऑप्शन सी बघा, नन ऑफ दी अबो. ऑप्शन डी बघा, डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. तर जनरेटर त्या कोणता ईएमएफ प्रोडक्शन करते नेहमी? तर डायनामिकली इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस करते. महत्वाचा प्रश्न आहे, जनरेटर कधी पण कोणता ईएमएफ प्रोड्यूस करते? तर डायनामिकली इंड्यूस ईएमएफ प्रोड्यूस करते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जनरेटेड ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी जनरेटर इज. स्टार मार्क करा, डबल स्टार मार्क करा. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? जनरेटेड ईएमएफ इक्वेशन. जनरेटेड ईएमएफ इक्वेशन म्हणजे तुम्हाला इजी विचारलेला आहे. इजी विचारलेला आहे. क्वेश्चन मार्क काय असते? ऑप्शन ए बघा, इजी इक्वल्स टू व्ही प्लस आय आर ए. ऑप्शन बी बघा, इजी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए. ऑप्शन सी बघा, इजी इज इक्वल टू व्ही प्लस आय स्क्वेअर आय ए स्क्वेअर आर ए. ऑप्शन डी बघा, इजी इज इक्वल टू व्ही मायनस आय स्क्वेअर आर ए. तर
काय विचारलेलं आहे? जनरेटेड EMF विचारलेला आहे. मग जनरेटेड EMF कधी पण तुम्हाला DC जनरेटरमध्ये विचारेल तर EG इज इक्वल टू V प्लस IaRa. V प्लस IaRa कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते मित्रांनो? ऑप्शन ए मध्ये तुम्हाला EG इज इक्वल टू V प्लस IaRa दिसते. म्हणून यावरून तुमचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. EG इज इक्वल टू V प्लस IaRa. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मॅग्नेटिक फील्ड इन ए DC जनरेटर इज प्रोड्यूस बाय. सिंपल प्रश्न आहे, विचारलेला आहे की DC जनरेटरमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती कुठल्या प्रकारची असते. म्हणजे DC जनरेटरमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती कुठल्या प्रकारची, म्हणजे कशाच्या द्वारे ती प्रोड्यूस होते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटच्या द्वारे, ऑप्शन बी बघा परमनंट मॅग्नेटच्या द्वारे, ऑप्शन सी बघा बोथ ए अँड बी, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर बघा तुम्हाला माहितच आहे फॅरेडेचा नियम लावला, करंट पास झाला की त्यामध्ये काय तयार होते? EMF इंड्यूस होते. तर त्यामध्ये काय परमनंट मॅग्नेट असते का मित्रांनो? नाही, त्यामध्ये काय असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिकली EMF इंड्यूस होतो. म्हणून त्यामध्ये टेम्पररी मॅग्नेट असते, त्यालाच कोणतं मॅग्नेट म्हटलं जाते? इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलं जाते. म्हणजे जे DC जनरेटरमध्ये जे प्रोड्यूस होते ते मॅग्नेटिक फील्ड, ते कोणाच्या द्वारे? तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे ती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. The formula for induced EMF in magnetic field length and velocity of a conductor all the mutually perpendicular is. सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. फॉर्म्युला विचारलेला आहे EMFचा म्हणजे इंड्यूस EMFचा तुम्हाला फॉर्म्युला विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? फॉर्म्युला विचारलेला आहे इंड्यूस EMFचा. एक मिनिट, मी क्वेश्चन थोडा खाली करून घेतो. ओके, हां. द EMF फॉर्म्युला विचारला आहे, EMF इंड्यूसचा म्हणजे EMFचा फॉर्म्युला विचारला आहे. काय काय गिवन आहे? मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड कशाने डिनोट करतो आपण? बीटा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, लेंथ म्हणजे L आणि वेलोसिटी म्हणजे V ने डिनोट करतो कंडक्टर. तर तुम्हाला विचारला ह्या तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, तर EMFचा फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए बघा EMF इज इक्वल टू बी स्क्वेअर, बीचा स्क्वेअर इंटू L. ऑप्शन बी बघा EMF इज इक्वल टू बी म्हणजे बी गुणिला आय गुणिला L. ऑप्शन सी बघा बी गुणिला L गुणिला V. ऑप्शन डी बघा EMF इज इक्वल टू बी स्क्वेअर इंटू V. तर कधी पण लक्षात ठेवायचं, DC जनरेटरमध्ये जो EMF तयार होतो DC जनरेटरमध्ये तो असतो B इंटू L इंटू V. म्हणजे B इंटू L इंटू V. बी म्हणजे काय आहे? बीटा. बीटा म्हणजे फ्लक्स डेन्सिटी गुणिला लेंथ म्हणजे लांबी गुणिला वेलोसिटी. तर यांचा गुणाकार म्हणजेच EMF काय असते? इंड्यूस EMF असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. हा प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. तर EMF इज इक्वल टू बी इंटू L इंटू V. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हेन डज EMF स्टँड्स फॉर. महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांना माहिती असेल, परंतु तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे एक्झाम मध्ये, म्हणून मी हा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलो. सर्वांना येते, आय डोंट नो की सर्वांना येतच असेल, परंतु मला असं वाटतं की हा प्रश्न सर्वांना येतच असेल. तर बघा, व्हॉट डज EMF स्टँड्स फॉर. म्हणजे EMFचं फुल फॉर्म विचारलं आहे. आता ऑप्शन ए बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ऑप्शन बी बघा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ऑप्शन सी बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ऑप्शन डी बघा इलेक्ट्रोमेटेड फोर्स. तर मग तुम्हाला चारही ऑप्शन जवळपास असेच येईल आणि हेच ऑप्शन सुद्धा राहण्याचे चान्सेस आहे. तर EMFचं फुल फॉर्म काय? मग तुम्ही काय करा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स होतं की इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स होतं, म्हणजे तुम्हाला काय वाटेल, म्हणजे ह्या बघा इलेक्ट्रो वेगळं, मॅग्नेटिक वेगळं आणि फोर्स वेगळं, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा कंबाईन वर्ड्स आहे, म्हणजे तुमचा गोंधळ होऊ शकतो. तर गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून हा प्रश्न आणला आहे की EMFचं फुल फॉर्म काय आहे. तर ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विल बी युअर राईट आन्सर. EMFचं फुल फॉर्म जर विचारलं तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स विल बी युअर राईट आन्सर. नोट डाऊन करून ठेवायचं मित्रांनो, असा प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्की पाहायला मिळू शकतो. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज EMF. हा प्रश्न बघा, व्हॉट इज EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आता जो झाला तो काय आहे, प्रश्नामध्ये असंच विचारलेलं आहे. व्हॉट इज EMF काय आहे? ऑप्शन ए बघा फोर्स आहे, ऑप्शन बी बघा व्होल्टेज आहे, ऑप्शन सी बघा करंट आहे, ऑप्शन डी बघा फ्लक्स आहे. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वांना, कारण तुम्हाला घाई असते एक्झाममध्ये, अरे हा तर प्रश्न इझी आहे, व्हॉट इज EMF काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग तुम्ही काय कराल, ए मध्ये आन्सर असं द्याल, मग तुम्ही कराल एला आन्सर असं आणि एक्झामिनर करेल असं, कारण EMF म्हणजे फोर्स नव्हे मित्रांनो. तर EMF म्हणजे काय असते? तर EMF म्हणजे
व्होल्टेज असते. महत्वाचा प्रश्न आहे. असे क्वालिटीवाले प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही पण विचार करा की नाही, खरंच क्वेश्चन जो असतो ना तो डोकं लावणारा प्रश्न असतो. तुम्हाला ईएमएफ दिसलं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, तर तुम्ही फोर्सला टिक करा. मग तुम्ही जर असं टिक केलं, एक्झामिनर असं टिक करेल. ओके, म्हणजे तुम्ही रॉंग होऊन जाल. म्हणून ईएमएफ काय आहे, एक व्होल्टेज आहे ना. ईएमएफचं युनिट काय असते मित्रांनो, व्होल्ट असते. ईएमएफचं युनिट सुद्धा काय असते, व्होल्ट असते. म्हणून ईएमएफ काय आहे, एक व्होल्टेज आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. डबल स्टार मार्क करून आताच नोट डाऊन करून ठेवायचा हा प्रश्न. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डीसी जनरेटर जनरली प्रेफर फॉर चार्जिंग ऑटोमोबाईल बॅटरी इज. म्हणजे प्रश्न समजून सांगतो मराठीमध्ये. जी चार्जिंग ऑटोमोबाईल बॅटरी, जी आपल्याला ऑटोमोबाईल बॅटरी चार्जिंग करायची आहे, त्यासाठी कुठल्या प्रकारचं डीसी जनरेटर जनरली वापरल्या जाते, जनरली त्याचा उपयोग केला जाते. कोणती बॅटरी, ऑटोमोबाईल बॅटरी आपल्याला चार्जिंग करायची आहे, त्यासाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचं डीसी जनरेटर जनरली प्रेफर केल्या जाते. ऑप्शन ए बघा सिरीज जनरेटर, ऑप्शन बी बघा शंट जनरेटर, ऑप्शन सी बघा लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी बघा एनी ऑफ दी अबो. तर कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला जर चार्जिंग करायचं आहे ऑटोमोबाईल बॅटरीला, आता बॅटरीसाठी कधी पण कोणतं जनरेटर वापरा, तुम्ही शंट जनरेटर वापरा. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. बघा मित्रांनो, चार्जिंगचा जर प्रश्न आला ना, तुम्हाला बॅटरी जर चार्जिंग करायची असेल तर तुम्ही शंट जनरेटरच वापरायचं. कुठे कुठे आन्सर तुम्हाला लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर दिसेल, पण ते चुकीचं आहे. आणि आन्सर याचं परफेक्ट काय आहे मित्रांनो, शंट जनरेटर आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चन नक्की समजला असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी जर आवडत असेल ना, आणि तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल, तर आत्ताच एक मनातून लाईक करून द्या मित्रांनो. व्हिडिओला लाईक करणं, त्यामुळे मला मोटिवेशन मिळते, आणि तुमचं मोटिवेशनच म्हणजे माझी काय असते माझी मेहनत असते. ओके, चला. हे जनरेटर सिंपल प्रश्न आहे, आणि असे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये नक्की पाहायला मिळू शकते. तर प्रश्न काय म्हणतो मित्रांनो, बघा. हे जनरेटर आहे एक, डिलिव्हर करते 210 वोल्ट ऑन नो लोडवर. कोणत्या लोडवर, नो लोडवर. आणि 200 वोल्ट ऑन फुल लोडवर. म्हणजे डिलिव्हर करते 210 वोल्ट नो लोडवर आणि 200 वोल्ट ऑन फुल लोडवर. द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ द डीसी जनरेटर. काय विचारलेलं आहे, व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ डीसी जनरेटर. तर डीसी जनरेटर एक प्रश्न हाही विचारू शकते, व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला काय. व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आताच लिहून घ्या. व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज, नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज. हा NL आहे. ओके, फॉर्म्युला समजला असेल. व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज. ओके, नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज. हा फॉर्म्युला आताच नोट डाऊन करून ठेवा. व्होल्टेज रेग्युलेशनचा फॉर्म्युला आहे हा. कोणता, बघून घ्या, पुन्हा एकदा लिहून देतो. व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोड व्होल्टेज, सॉरी, VNL नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज डिवायडेड बाय फुल लोड व्होल्टेज. आत्ताच हा फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. तुम्हाला यामधून सुद्धा एक प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतं. चला प्रॉब्लेमवर येऊ आपण. प्रॉब्लेम काय म्हटलं जाते, तर नो लोड व्होल्टेज काय विचारलं आहे, व्होल्टेज रेग्युलेशन फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. व्होल्टेज रेग्युलेशन इज इक्वल टू किती आहे, नो लोड व्होल्टेज 210, फुल लोड व्होल्टेज किती आहे 200, डिवायडेड बाय पुन्हा फुल लोड व्होल्टेज खाली घ्यावं लागेल आपल्याला. खाली घेतलं 200. ओके, 210 मायनस 200 किती होते, सर्वांना माहित आहे किती होते बघा. 210 मायनस 210, आणि खाली किती आहे 200 गुणिला 100. पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून गुणिला 100. 10 गुणिला 100 वरती किती होईल 1000, वरती किती होईल 1000, खाली किती आहे 200 इज इक्वल टू 5%. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. आणि जर पर्सेंटेजमध्ये जर नाही दिलं राहील तर मग काय करायचं, त्यावेळेस जे 5 आन्सर आलं ना तुमचं 5%, याला 100 डिवाइड करायचं. आन्सर किती येईल 0.05. ओके, जर पर्सेंटेजमध्ये नाही गिवन, पण इथं ऑप्शन पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून 5% विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. तुम्ही 2-3दा याला ट्राय करा, आणि असाच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following could be lamina, approximately the thickness of lamination of a DC machine. प्रश्न काय म्हणतो मराठीमध्ये समजून सांगतो.
डीसी मशीनमध्ये तुम्ही जे लॅमिनेशन करता वाइंडिंगवर त्याची थिकनेस किती आहे ते अप्रॉक्सिमेटली म्हणजे खालीलपैकी किती थिकनेस असते डीसी मशीनमध्ये की तुम्ही काय करता लॅमिनेशन करता त्या वाइंडिंगवर त्याची थिकनेस किती असते. म्हणजे प्रश्न तुम्हाला समजला असेल की डीसी मशीनमध्ये जे वाइंडिंगवर तुम्ही लॅमिनेशन करता त्या लॅमिनेशन करत असताना त्या लॅमिनेशनची थिकनेस किती असायला पाहिजे. ऑप्शन ए बघा 0.005 mm, ऑप्शन बी बघा 0.05 mm, ऑप्शन सी बघा 5 mm, ऑप्शन डी बघा 0.5 mm. तर कधी पण लक्षात ठेवायचं ते लॅमिनेशन का बरं करतो मित्रांनो आपण एडी करंट लॉसेस कमी झाले पाहिजे म्हणून. लॅमिनेशन का बरं करतो हा सुद्धा प्रश्न विचारलेला गेलाय की आपण लॅमिनेशन का बरं करतो त्या वाइंडिंगवर लॅमिनेशन का बरं करतो तर एडी करंट लॉसेस कमी झाले पाहिजे म्हणून. पण ते त्याची इथे काय विचारले थिकनेस विचारले ते किती असते मित्रांनो 0.05 mm. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे नोट डाऊन करून ठेवा. थिकनेस किती असते मित्रांनो 0.05 mm. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 53 क्वेश्चन. विच जनरेटर वुड यू प्रेफर फॉर फिडिंग लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईन. सिंपल प्रश्न आहे याचा आन्सर जर तुम्ही ट्रान्समिशन लाईन थोडीफार वाचली असेल पण ह्या डीसी जनरेटरचा प्रश्न आहे म्हणून मी यामध्ये घेतलेला आहे. बघा लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये जेव्हा तुम्ही फिडिंग करता म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईन जर फिडिंग करायची असेल तर खालीलपैकी कुठल्या प्रकारचं जनरेटर तुम्ही प्रेफर कराल. कुठल्या प्रकारचं जनरेटर तुम्ही प्रेफर कराल. कोणती ट्रान्समिशन लाईन आहे डीसी ट्रान्समिशन लाईन आहे. डीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये जर तुम्हाला फिडिंग करायचं असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं जनरेटर प्रेफर कराल. ऑप्शन ए बघा सिरीज जनरेटर, ऑप्शन बी बघा शंट जनरेटर, ऑप्शन सी बघा ओव्हर कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी बघा फ्लॅट कंपाऊंड जनरेटर. तर कधी पण लक्ष मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये जर लाईन फिडिंग करायची असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं जनरेटर वापराल. ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. ओव्हर कंपाऊंड जनरेटरचं तुम्ही यूज कराल. कुठलं जनरेटर प्रेफर करायचं ओव्हर कंपाऊंड जनरेटर प्रेफर करायचं लॉंग डीसी ट्रान्समिशन लाईनमध्ये. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द जनरेटर हॅज पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन. खालीलपैकी कुठल्या जनरेटरचं पुअरेस्ट म्हणजे सर्वात कमीत कमी असं व्होल्टेज रेग्युलेशन असते. पुअरेस्ट म्हणजे सर्वात बेकार म्हणता येईल. ओके पुअरेस्ट म्हणजे सर्वात बेकार असं कुठल्या जनरेटरचं काय असते व्होल्टेज रेग्युलेशन असते. ऑप्शन ए बघा प्रश्न समजला असेल द जनरेटर हॅज द पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन. कोणत्या जनरेटरचं पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन असते. ऑप्शन ए बघा सिरीज जनरेटर, ऑप्शन बी बघा शंट जनरेटर, ऑप्शन सी बघा ओव्हर कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी बघा फ्लॅट कंपाऊंड जनरेटर. तर पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन कोणत्या जनरेटर असते सिरीज जनरेटरचं असते. पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन जर तुम्हाला विचारलं तर कोणत्या जनरेटरचं असते सिरीज जनरेटरचं पुअरेस्ट व्होल्टेज रेग्युलेशन असते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन डीसी जनरेटर द क्रिटिकल रेजिस्टन्स रेफर टू द रेजिस्टन्स ऑफ. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो दोनदा स्टार मार्क करा कारण हा प्रश्न जेई लेवलवर भरपूरदा विचारला आहे. मी एक्झाम देत होतो तेव्हा हा प्रश्न मला त्यावेळी ट्रेंडिंगचा प्रश्न होता. त्यावेळी प्रत्येक वेळेस हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जात होता. आता तुम्हाला हा प्रश्न तुमच्या महाट्रान्सको टेक्निशियन किंवा अदर एक्झाममध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. तर काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये इन ए डीसी जनरेटर द क्रिटिकल रेजिस्टन्स रेफर टू द रेजिस्टन्स ऑफ. डीसी जनरेटर क्रिटिकल रेजिस्टन्स रेफर टू द रेजिस्टन्स ऑफ म्हणजे डीसी जनरेटरमध्ये खालीलपैकी कशाचा रेजिस्टन्स हा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणून रेफर केला जातो. डीसी जनरेटरमध्ये कशाचा रेजिस्टन्स हा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणून रेफर केला जातो. ऑप्शन ए बघा लोडचा रेजिस्टन्स म्हणून क्रिटिकल रेजिस्टन्स रेफर केला जातो किंवा ब्रशेसचा, ऑप्शन सी बघा आर्मेचरचा, ऑप्शन डी का फील्डचा. तर कधी पण फील्ड वाइंडिंगचा जो रेजिस्टन्स असतो हा रेजिस्टन्स क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणून रेफर केला जातो. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. म्हणजे क्रिटिकल रेजिस्टन्स जर विचारला तो कोणत्या वाइंडिंगचा असतो मित्रांनो फील्ड वाइंडिंगचा क्रिटिकल रेजिस्टन्स असतो. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द आर्मेचर कोर ऑफ ए डीसी जनरेटर इज युजली मेड ऑफ. प्रश्न सिंपल आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे जी डीसी जनरेटरची जी आर्मेचर कोर असते ती कशापासून बनवली जाते. डीसी जनरेटरची जी आर्मेचर कोर असते ती कशापासून बनवली जाते. ऑप्शन ए बघा कॉपर पासून, ऑप्शन बी बघा कास्ट आयरन पासून, ऑप्शन सी बघा नॉन फेरस मटेरियल पासून, ऑप्शन डी बघा सिलिकॉन स्टील पासून. तर बघा मित्रांनो जी आर्मेचर कोर असते डीसी
डीसी जनरेटरची ती कशापासून बनवली जाते? सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते. कशापासून बनवली जाते मित्रांनो? सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. मग मला सांगा मित्रांनो, का बरं सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते? कारण हिस्टेरिसिस लॉसेस कमी करण्यासाठी. कशासाठी? हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी का सिलिकॉन स्टील पासून बनवली जाते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न सांगितलेले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मटेरियल फॉर कम्युटेटर ब्रशेस इज जनरली, सिंपल प्रश्न आहे, याचा आन्सर तुम्हाला ठाऊकही असेल की द मटेरियल फॉर कम्युटेटर ब्रशेस म्हणजे कम्युटेटरचे जे ब्रशेस असतात ना, त्याच्यासाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचं मटेरियल वापरलं जाते. म्हणजे जे ब्रशेस बनवले जाते ना, ते खालीलपैकी कम्युटेटरचे जे ब्रशेस बनवतात ना, ते खालीलपैकी कुठल्या जनरेटरपासून कुठल्या मटेरियलपासून बनवले जातात. ऑप्शन ए बघा कॉपर पासून, ऑप्शन बी बघा कास्ट आयरन पासून, ऑप्शन सी बघा मायका पासून, ऑप्शन डी बघा कार्बन पासून. तर ब्रशेस नेहमी कशापासून आपण बनवायचे? कोणत्या मटेरियल पासून? कार्बन पासून बनवले जातात. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विथ डीसी जनरेटर व्हिच ऑफ द फॉलोइंग रेग्युलेशन इज प्रेफर. प्रश्न मराठीमध्ये समजून सांगतो. विथ ए डीसी जनरेटर म्हणजे डीसी जनरेटर सोबत खालीलपैकी कोणतं रेग्युलेशन तुम्ही प्रेफर कराल. म्हणजे जर डीसी जनरेटर जर घ्यायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही खालीलपैकी कोणत्या रेग्युलेशनचं तुम्ही डीसी जनरेटर घ्याल. तर त्याचा रेग्युलेशन पाहान तुम्ही, व्होल्टेज रेग्युलेशन तेव्हा 100% रेग्युलेशन राहील किंवा इन्फिनाइट रेग्युलेशन राहील, ऑप्शन सी बघा, किंवा 1% रेग्युलेशन राहील, किंवा ऑप्शन डी बघा 50% रेग्युलेशन राहील. तर कधी पण तुम्हाला जर रेग्युलेशन पाहायचं असेल तर डीसी जनरेटर घ्यायचं असेल आणि तुम्हाला रेग्युलेशन जर विचारला तर तुम्ही कमीत कमी रेग्युलेशन असलं पाहिजे, कमीत कमी व्होल्टेज रेग्युलेशन असलं पाहिजे. म्हणजे ते व्होल्टेज रेग्युलेट झालं नाही पाहिजे, म्हणजे त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन हे कमीत कमी असलं पाहिजे. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. 0 कोणत्याच याचं राहणार आहे, 1% किंवा 2% राहते. म्हणजे विथ तुम्हाला डीसी जनरेटर घ्यायचं असेल तर कोणत्या रेग्युलेशन प्रेफर कराल तुम्ही? कमीत कमी म्हणजे 1% रेग्युलेशन प्रेफर कराल. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द EMF इंड्यूस इन आर्मेचर. बघा हा प्रश्न तुम्हाला माहिती असेल, कारण मी आताच असाच प्रकारचा प्रश्न एक फॉर्म्युला घेतला होता EMF जनरेटेड EMFचा. त्या बेसवर हा क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर सर्वांना द्यायचं आहे. बघा द EMF इंड्यूस इन द आर्मेचर ऑफ शंट जनरेटर म्हणजे EG दिलेला आहे तुम्हाला. EMF इंड्यूस म्हणते ना, EMF इंड्यूस गिवन आहे किती वोल्ट? 600 वोल्ट. युनिट सुद्धा दिलाय वोल्ट त्याचं. ओके. द आर्मेचर रेजिस्टन्स दिला आहे RA किती दिला आहे मित्रांनो? RA इज इक्वल टू 0.1 ओम. ओके. त्यानंतर बघा आर्मेचर करंट आहे IA गिवन आहे तुम्हाला. IA किती आहे? IA गिवन किती आहे? इथे लिहितो IA इज इक्वल टू 200 अँपियर. ओके. या गोष्टी 3 गिवन आहे. लिहिलं तुम्ही 1 बाय 1. IA लिहून घ्या, EG लिहा आणि RA लिहा. काय विचारलेलं आहे? टर्मिनल व्होल्टेज विचारला आहे. काय विचारलं आहे? टर्मिनल व्होल्टेज विचारलेलं आहे. तर बघा फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. EG इज इक्वल टू V प्लस IARA. यामधून काय काढायचं आहे तुम्हाला? IARA. काय काढायचं आहे मित्रांनो तुम्हाला? V काढायचा आहे. V काढायचा आहे. EG IARA याच्यामध्ये इथे कशामध्ये आहे? प्लसमध्ये आहे. याला इकडे घेऊन जाऊ तर कशामध्ये होईल? मायनसमध्ये. चला फॉर्म्युला बघा काय होईल तो मग. EG होता, इकडे आणलं, IARA कशात गेला? मायनसमध्ये गेला आणि इज इक्वल टू V. तर आपल्याला 20 तर काढायचा आहे मित्रांनो. ओके. V चा फॉर्म्युला काय होईल? V इज इक्वल टू EG मायनस IARA. आय होप तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. हा फॉर्म्युला V चा बनते. V इज इक्वल टू EG मायनस IARA. फॉर्म्युला नोट डाऊन करून ठेवा. आला कोणत्या फॉर्म्युलावरून? डीसी जनरेटर या. EG इज इक्वल टू V प्लस IARA वरून हा फॉर्म्युला V विचारलेला आहे, टर्मिनल व्होल्टेज विचारला आहे, म्हणजे VT विचारलेला आहे आपल्याला. V इज इक्वल टू EG मायनस IARA. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण आता. तर V विचारलेला आहे. V इज इक्वल टू EG किती आहे? 600 वोल्ट मायनस IA किती आहे? 200 अँपियर गुणिला RA किती आहे? 0.1. 600 मायनस 200 गुणिला 0.1 किती होते मित्रांनो? 20. 600 मायनस 20 किती होते? बरोबर कुठे लिहू? जागा नाही आहे. ओके चला इथे लिहितो. बरोबर 580. किती होते मित्रांनो? 580. मग 580 ऑप्शन मध्ये आहे का? यस सर, 580 आम्हाला ऑप्शन मध्ये दिसतात. ए मध्ये नाही, बी मध्ये नाही, सी मध्ये नाही, आम्हाला डी मध्ये 580 दिसते. सो डी विल बी युअर राईट आन्सर. 580 वोल्ट काय होणार आहे? तुमचं टर्मिनल व्होल्टेज होणार आहे.
नक्की तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल मित्रांनो, आणि तुम्ही एकदाला ट्राय करा घरी सुद्धा. आणि समोरचा जो प्रश्न आहे 60वा तो मी तुम्हाला होमवर्कमध्ये देतो. ओके. कारण माझे काही विद्यार्थी ना मला कमेंट करून आन्सर देतात, तर मला फार बरं वाटते. कारण बघा, मी एक प्रश्न दिला होता त्यांना मागच्या वेळेस 20वा प्रश्न. ते भरपूर मुलांनी त्याचा आन्सर कमेंटमध्ये दिला आहे. म्हणजे ते नेहमी सातत्यानं अभ्यास करत आहे आणि त्यांनी तो शोधून आन्सर दिलेला आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याने तर ट्रेलिंग पोल जे टिप्स असते ते तर डिक्रीज सांगितलं, पण त्यांना लीडिंगचं सुद्धा सांगितलं डिक्रीज होते आणि ट्रेलिंगचं इन्क्रीज होते म्हणून सुद्धा सांगितलं. पण ट्रेलिंग पोलचा प्रश्न विचारला होता त्यासाठी इन्क्रीज होते, आणि लीडिंग पोल असेल तर त्यासाठी डिक्रीज होते. फ्लक्स डेन्सिटी विचारलेलं होतं. ओके. चला, तो प्रश्न होता, त्यांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आन्सर दिला. 60वा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कमधून देतो, आणि याचा आन्सर मला प्रत्येकाने जेवढेही व्हिडिओ बघणार आहे ना, जेवढेही माझे विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार आहे, त्यांनी नक्की याचा आन्सर मला कमेंट करून कळवा, आणि मी प्रत्येकाला त्याचा रिप्लाय मात्र नक्कीच देत असतो. चला बघा, कंपेन्सेटिंग वायडिंग जी वापरते डीसी जनरेटरमध्ये, त्या कंपेन्सेटिंग वायंडिंगचा यूज का बरं आहे, म्हणजे का बरं डीसी जनरेटरमध्ये कंपेन्सेटिंग वायंडिंग वापरली जाते. प्रश्न समजून घ्या, का बरं डीसी जनरेटरमध्ये कंपेन्सेटिंग वायंडिंग वापरली जाते. ऑप्शन ए बघा, न्यूट्रलाइज द क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन. जे आर्मेचर रिएक्शनमुळे जे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट होते ते न्यूट्रलाइज करण्यासाठी, म्हणजे जे नष्ट करण्यासाठी. ऑप्शन बी बघा, नन ऑफ दीज. ऑप्शन सी बघा, टू प्रोव्हाइड ए पाथ फॉर सर्क्युलेशन ऑफ कुलिंग एअर. म्हणजे एक रस्ता तयार करण्यासाठी, काय, कुलिंग एअरचा सर्क्युलेट करण्याचा रस्ता तयार करण्यासाठी कंपेन्सेटिंग वायंडिंग वापरले जाते. ऑप्शन डी बघा, मेनली टू रिड्यूस एडी करंट बाय प्रोव्हाइडिंग ए लोकल शॉर्ट सर्किट. म्हणजे जर लोकल शॉर्ट सर्किट जर झालं, त्यामुळे जो एडी करंट प्रोड्यूस होतो तो कमी करण्यासाठी कंपेन्सेटिंग वायंडिंग वापरले जाते. असे 4 ऑप्शन आहे. तुम्हाला याचा आन्सर प्रत्येक विद्यार्थ्याला याचा आन्सर कमेंटमध्ये द्यायचा आहे. ऑप्शन ए बी सी डी लिहिलं तरी चालेल, आन्सर लिहून पाठवलं तरी चालेल. तर कंपेन्सेटिंग वायंडिंग आर यूज इन डीसी जनरेटर. ऑप्शन ए बी सी डी. तर 4 ऑप्शन आहे, तुम्हाला यापैकी आन्सर द्यायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसेल झाला, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही प्रत्येकाने त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा. तिथे तुम्हाला लिंक, तिथे तुम्हाला क्विज, तिथे तुम्हाला नोटिफिकेशन, तिथे तुम्हाला व्हिडिओ, सर्व अपकमिंग येणाऱ्या सर्व काही माहिती मी तुम्हाला तिथे नक्की देत असतो. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या. बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्या, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल. चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन पार्ट 4 घेऊन येतो मी डीसी जनरेटरचा. त्यामध्ये लास्ट पार्ट राहील, आणि टॉप 20 क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये राहणार आहे. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासमोर येईल मी, आणि नवीन टॉप 20 क्वेश्चन सुद्धा घेऊन येईल. तोपर्यंत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.